कपडे हो गए छोटे तो शरम कहां से आई, असं म्हणणाऱ्या अनिता बिश्नोईचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल झाला. तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. कपड़े हो गए छोटे तो शर्म कहां से आई. नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहता राजश्री अनफिल्टर्ड. आजचा विषय सोशल मीडियाच्या जगातला एक असा मुखवटा फाडणार आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला खूप मोठी मोटिवेशनल स्पीकर म्हणवून घेणारी, कॅमेरा समोर येऊन समाज सुधारण्याचे धडे देणारी रील स्टार अनिता बिश्नोई. आज अचानक काय झालं की थेट जहर पिण्यापर्यंत तिची वेळ आली. बरं, चूक कोणाची? ट्रोल करणाऱ्यांची की स्वतःच्याच ढोंगीपणाच्या जाळ्यात अडकलेल्या या तथाकथित विचारवंतांची? आज आपण या प्रकरणाचा कच्च्या चिठ्ठाच काढणार आहोत. नीट ऐका. ज्या बाईने अख्ख्या सोशल मीडियावर महिलांच्या कपड्यांवरून, त्यांच्या स्वातंत्र्यावरून विष ओकलं, तिची स्वतःची सहनशक्ती जेव्हा तपासली गेली तेव्हा 2 दिवसात तिने हात टेकले. दुसऱ्यांना जगण्याचे सल्ले देणाऱ्या या लोकांची स्वतःची लायकी काय असते हे आज उघड करायची वेळ आली आहे. या बाईचा एक व्हिडिओ अत्यंत प्रचंड व्हायरल झाला. त्यामध्ये ती ज्ञान पाजळत होती की कपडे छोटे झाले तर शरम कुठून येणार. म्हणजे समाजातल्या मुलींना सांगायचं की त्यांनी काय घालावं, कसं राहावं, त्याचं प्रमाणपत्र देणारी ही कोण? बरं, स्वतःच्या व्हिडिओमध्ये जेव्हा ही बाई क्लिव्हेज दाखवून बोलते तेव्हा तिची संस्कृती कुठे जाते? स्वतः आधुनिक कपडे घालायचे, स्वतः कॅमेरा समोर येऊन अंग प्रदर्शन करायचं आणि वरून सुशिक्षित मुलींना नावं ठेवायची. हा कुठला न्याय? याला म्हणतात शुद्ध ढोंगीपणा. लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी, व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि स्वतःला खूप सनातनी किंवा सुसंस्कृत दाखवण्यासाठी या अशा बायका दुसऱ्या मुलींच्या चारित्र्यावर बोटं उचलतात. स्वतःचे कपडे छोटे झाले किती फॅशन आणि दुसऱ्या मुलींनी घातले किती बेइज्जती. हा दुटप्पीपणा आता जनतेच्या लक्षात आलाय. या बाईचा दुसरा सगळ्यात मोठा अजब दावा माहितीये काय? ती नेहमी पेट्रियार्की म्हणजेच पुरुषप्रधान संस्कृतीचं समर्थन करायची. तिचं म्हणणं काय तर अनपढ अशिक्षित बायका नवऱ्याला सांभाळतात आणि शिकलेल्या सोडून देतात. जो अनपढ़ औरत होती है ना, वो घर बसाती है. पढ़ी लिखी औरत तो अक्सर कोर्ट के चक्कर कटवाती है. सही कर. वा, काय विचार आहेत तुमचे. म्हणजे आजच्या काळात मुलींनी शिकायचं नाही, स्वतःच्या पायावर उभं राहायचं नाही. एकीकडे आपल्या देशातल्या स्त्रिया अंतराळात जात आहेत, चंद्र मंगळावर पोहोचतायत, देशाचं नाव रोशन करतायत, आणि दुसरीकडे ही स्वतःला मोटिवेशनल स्पीकर म्हणवणारी बाई सुशिक्षित स्त्रियांना बदनाम करते. शिकलेली मुलगी आपल्या हक्कासाठी बोलते, अन्यायाविरुद्ध उभी राहते म्हणून ती वाईट, आणि अशिक्षित स्त्री गुपचूप अत्याचार सहन करते म्हणून ती चांगली. हा कसला मोटिवेशन आहे? हे मोटिवेशन नाही, हा समाजाला मागे नेणारा घातक विचार आहे. आता येऊयात या प्रकरणाच्या सगळ्यात मुख्य आणि धक्कादायक वळणावर. जेव्हा तरुण मुलामुलींना हिचे हे विधान आवडलं नाही आणि हिच्या या विधानांना ट्रोल करायला सुरुवात झाली तेव्हा हिचा सगळा इगो दुखावला गेला. हिने काय केलं, सरळ आपल्या अकाउंटवर गेली, तिथे लाईव्ह आली आणि भावनिक होत तिने तुमची बहीण तुम्हाला आजच्या नंतर या जगात दिसणार नाही असं म्हणत सोशल मीडियावरच जहर पिलं, विष प्राशन केलं. आणि ही पोस्ट जेव्हा सोशल मीडियावर पडली तेव्हा एकच खळबळ उडाली. तिचे कुटुंबीय तिला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, तिची मनधरणी करत होते, पण हिने कोणाचंच ऐकलं नाही. अवघ्या काही तासातच हिने थेट विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मला एक सांगा, तुम्ही तर कॅमेरा समोर येऊन लोकांना संकटांशी लढायला शिकवताना, मग स्वतःवर लोकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर थेट मी जगात दिसणार नाही अशी धमकी देऊन जहर पिण्याची वेळ का आली? हा पडकुटेपणा नाही तर मग काय आहे? आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट आलाय जो हिच्या पतीच्या वक्तव्यावरून समोर येतोय. अनिताचा पती दिनाराम याने पोलिसात आणि मीडिया समोर एक वेगळाच आणि खळबळजनक आरोप केलाय. दिनारामचं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांपासून अनिता सोशल मीडियावर सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे प्रचंड मानसिक दबावाखाली होती. त्याने पुढे सांगितलं की काही युजर्स आणि कथित इन्फ्लुएन्सर्स तिला मुद्दाम टार्गेट करून तिच्या कमेंट सेक्शन मध्ये अत्यंत अश्लील, घाणेरड्या आणि लाजिरवाण्या शब्दात कमेंट्स करत होते. इतकंच नाही तर तिच्या व्हॉट्सअपवर थेट धमक्यांचे मेसेज सुद्धा येत होते. तिला डीएम मध्ये मेसेज येत होते धमक्यांचे, ज्यामुळे तिचे मानसिक आरोग्य पूर्णपणे ढासळले होते. आता पतीच्या या आरोपांवरून 2 गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स आणि धमक्या देणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, कारण कायद्यानुसार तो गुन्हा आहे. पण दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुमचे विचार इतके मजबूत होते तर तुम्ही स्वतःला मोटिवेशनल स्पीकर समजत होतात, तर नवऱ्याला आणि कुटुंबाला या मानसिक त्रासात टाकण्याऐवजी तुम्ही त्या ट्रोलर्सना कायदेशीर उत्तर का दिलं नाही? थेट विष प्राशन करून प्रश्न सुटतात का? एक साधी गोष्ट आहे,
जर तुमच्यात लोकांचे प्रश्न झेलण्याची लायकी नसेल, तर तुमच्यात स्वतःच्या चुकीच्या विधानांवर ठाम राहण्याची किंवा ती मान्य करण्याची हिंमत नसेल, तर सोशल मीडिया सारख्या खुल्या प्लॅटफॉर्मवर येऊन ही फालतूची बडबड करताच कशाला. सोशल मीडिया हे वन वे ट्रॅफिक नाहीये. इथे जर तुम्ही कोणावर बोट उचलणार तर 4 बोटं तुमच्याकडेही रोखली जाणार. जर तुमची सहनशक्ती इतकी कमकुवत आहे की ट्रोलिंगमुळे तुम्ही थेट टोकाचं पाऊल उचलणार असाल, तर तुम्ही कसले मोटिवेशनल स्पीकर. स्वतः नैराश्यात जाऊन जहर पिणारे लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात काय प्रकाश पाडणार. जाता जाता मला या तथाकथित स्पीकरला आणि तिला अंदाधुंद सपोर्ट करणाऱ्या तिच्या फॉलोअर्सला काही प्रश्न विचारायचे, ज्यांची उत्तरं त्यांनी स्वतःच्या मनाला दिलीत तरी चालतील. जर तुम्हाला दुसऱ्या महिलांच्या कपड्यांवर आणि क्लिव्हेजवर बोलण्याचा अधिकार आहे, तर जनतेने तुमच्या कपड्यांवर प्रश्न विचारल्यावर तुमची सहनशक्ती का संपली. सुशिक्षित स्त्रिया घर मोडतात आणि अशिक्षित स्त्रिया घर सांभाळतात हा बुरसटलेला विचार समाजात पसरवून तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचा प्रगतिशील समाज घडवू पाहत आहात. आजपासून तुमची बहीण या जगात दिसणार नाही अशी फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं किंवा व्हिडिओ बनवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं हे लोकांचे प्रश्न टाळण्यासाठी खेळलेलं विक्टीम कार्ड नाहीये का. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे जर व्हॉट्सअपवर धमक्या येत होत्या आणि अश्लील कमेंट्स होत होत्या, तर एक खंबीर वक्ता म्हणून पोलिसात जाण्याऐवजी पळपुटेपणाने विष प्राशन करण्याचा निर्णय कसा काय घेतला. आणि शेवटचा प्रश्न, आधी समाजात स्वतःच्या विधानांनी द्वेष आणि चुकीचे विचार पसरवायचे आणि नंतर लोकांचा रोष पत्करावा लागल्यावर सहानुभूती मिळवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलायचं, हा धंदा आणखी किती दिवस चालणार. जनतेने अशा ढोंगी लोकांपासून सावध राहा जे स्वतःच्या आयुष्यात कमकुवत आहेत पण तुम्हाला जगण्याचे नियम शिकवतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा अशा ढोंगी मानसिकतेचा बुरखा फाडला पाहिजे की नाही. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.